आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। खेडमधील आणखी एका हिंदू मुस्लिम वादावर पडदा। व्यापारी संघटना आणि मुस्लिम समाजाची संयुक्त बैठक संपन्न। भूमी अभिलेखच्या 2 बड्या अधिकाऱ्यांवर खेड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। जमीन मोजणी प्रकरणात शेतकऱ्यांची फसवणूक। अनंत गीते यांनी केलेल्या कामाची पोचपावती येत्या विधानसभेला शिवसेनेला मिळणार। शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिर्के यांचा खुलासा। खेड शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2 मोफत प्रदर्शित। रत्नागिरी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांच्या नावे एक बोगस फेसबुक खातं तयार, सावध राहण्याचं आवाहन। सविस्तर वृत्त। खेड शहरात गेल्या काही दिवसापासून हिंदू मुस्लिम समाजात तेढ निर्माण झाल्याचं चित्र दिसत होतं। यातील एका वादावर 4 दिवसापूर्वी पडदा पडला, तर दुसऱ्या वादावर काल शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत तोडगा काढून वाद मिटवण्यात आला। याबाबत सविस्तर माहिती अशी। सकल हिंदू समाजाच्या वतीने खेड पोलिसांना एका धार्मिक कार्यक्रमात पॅलेस्टाईन देशाचे झेंडे फिरवण्यावर कारवाई करावी अशी मागणी करणारं निवेदन देण्यात आलं होतं। यावरून संबंधित समाजातील एका व्यक्तीनं खेड शहरातील प्रसिद्ध व्यापारी अभिजित कानडे आणि ऋषिकेश कानडे हे भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांचे भाऊ असून त्यांच्या दुकानात खरेदी करण्यात जाऊ नये अशा आशयाची ऑडिओ क्लिप व्हॉट्सअपवर सोशल मीडियावर व्हायरल केली होती। काँग्रेसचे तत्कालीन जिल्हा पर्यावरण अध्यक्ष किरण तायडे यांना झालेल्या मारहाणीनंतर सर्वप्रथम बौद्ध आणि मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा वाद मिटवला, तर शुक्रवारी सायंकाळी खेड शहरातील वैश्यभवन सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडलेल्या व्यापारी आणि मुस्लिम समाज बांधवांच्या बैठकीत कानडे बंधूंच्या वादावर देखील तोडगा काढण्यात आला। यावेळी उपस्थित असलेले व्यापारी आणि मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांनी आपण आपापल्या मुलांना समज देऊन समाज विघटक कृत्य करू नये, एकमेकांच्या भावना दुखवू नये, तसेच तालुक्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य कायम ठेवून महाराष्ट्रासमोर एक नवा आदर्श तयार करून सामाजिक ऐक्य कायम ठेवण्याचं निश्चित केलं। तसेच यावेळी दोन्ही समाज बांधवांनी एक समिती स्थापन करण्याचा देखील निर्णय घेतला असून या समितीमध्ये हिंदू समाजातील 10 तर मुस्लिम समाजातील 10 नागरिक कमिटी मेंबर असतील। भविष्यात पुन्हा अशी एखादी घटना घडली तर 24 तासाच्या आत संयुक्त बैठक घेऊन तो वाद मिटवून त्याच्यावर तोडगा काढण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला। या बैठकीला मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित नागरिक महबूब महाडिक, सिकंदर जसनाईक, हनीफ घनसार, बशीर हमदुले, महमूद महाडिक, अताउल्ला तिसेकर, परवेज महाडिक, आरिफ मुल्लाजी, बिलाल मुकादम, बशीर मुजावर, रिफाई सर, रहमान चौगुले महाडिक, हनीफ रावळ, तजमुल बेग, रफिक महाडिक, तर व्यापाऱ्यांच्या वतीने प्रमोदभाई बुटाला अध्यक्ष खेड व्यापारी महासंघ, विश्वास पाटणे, अरविंद तोडकरी, राजनभाई देसाई, राजा पाटणे, मिनार चिखले, परमानंद खातू, ऋषिकेश कानडे, आबा संसारे, अभिजित कानडे, रवी मेहता, संदीप नायकवडी, शैलेश डांगण, पराग पाटणे, रुपल पाटणे आदी उपस्थित होते। व्यापारी संघ आणि मुस्लिम बांधव अशी एक सभा अध्यक्षाने ते आयोजित केली होती आणि या सभेसाठी आम्ही उपस्थित राहिलो। काही विषय, बऱ्याचशा विषयावरती या ठिकाणी चर्चा झाली। चर्चेअंती असं दिसून आलं की इथं सुद्धा गैरसमजुतीतून काही प्रकार घडलेले आहेत आणि त्याचा फटका नको त्या माणसाला बसतोय। आता या ठिकाणी असं सांगितलं की बाई कुणाचं नाव घेत नाही, आता या दुकानामध्ये मुस्लिम बांधवांनी जाऊ नये अशा प्रकारचा फतवा निघाला आहे। तर आमचे रफिक भाई या ठिकाणी आहेत, आमचे मौलाना साहेब आहेत, कुठे गेले? यांनी जाहीर सांगितलं की असा मशिदीमध्ये किंवा मद्रशामध्ये कुठलाही फतवा निघालेला नाही। म्हणजे कसं त्याची बातमी बातमीचा विपर्यास होत होता पहा, असं कुठलाही प्रकार घडलेला नाही। आम्ही हिंदू मुस्लिम बांधव आणि आमचे हे व्यापारी संबंध गेल्या 30 वर्ष 35 वर्षापासून आम्ही सोबत नांदतो। ज्या वेळेला बाजारातून आम्ही निघतो त्यावेळेला जवळजवळ 15 ते 20 लोकांचे आमच्या व्यापाऱ्यांचे चेहरे दिसतात आणि एकमेकाला आम्ही नमस्कार करतो। आणि हे जे संबंध वर्षानुवर्षे चाललेत हे संबंध परत टिकले पाहिजेत। याला कारणीभूत काही तरुण पिढी असेल तर आज मुस्लिम बांधवांनी सुद्धा आपल्या मुलांना त्याची समज द्यावी, त्याप्रमाणे व्यापारी बंधूंनी सुद्धा आपल्या त्या मुलांना त्यांची समज देऊन
बा अशा प्रकारची वागणूक तुम्ही करू नये जेणेकारण की या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्याचा व्यापारावरती आपल्या धंद्यावरती परिणाम होतो। रोज आपण एकमेकाची तोंड पाहणारे लोक आहोत, तर असा कुठलाही प्रकार घडू नये आणि हा गैरसमज झालेला हा गैरसमज आज दूर होऊन पुन्हा एकदा आपण हिंदू मुस्लिम बांधव या खेड तालुक्यामध्ये गुन्हा गोविंदाने नांदावं आणि नांदूया अशा प्रकारची मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करून अल्लाची प्रार्थना करतो आणि आजची ही सभा मला वाटतं संपली असे अध्यक्षाच्या वतीनं जाहीर करतो। आज खेड व्यापारी संघटनेच्या माध्यमातून आज मीटिंग इथं आयोजित करण्यात आली होती। जे 2 दिवसापासून खेडमध्ये काही गोष्टी झालेल्या किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून ज्या चालू होत्या त्या संदर्भात ही मीटिंग आयोजित करण्यात आली होती। चांगली चर्चा या मीटिंगच्या माध्यमातून आज इथं समाजामध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेली आहे। त्यातनं असं निष्पन्न झालेलं आहे की एक कमिटी खेडमध्ये निर्माण करायची आहे आपल्याला। एक मुस्लिम समाजाकडून 10 माणसं आणि हिंदू समाजाकडून 10 माणसं ह्या कमिटीमध्ये असतील आणि ह्याच्या पुढं असा कुठलाही विषय ह्या खेड शहरामध्ये किंवा तालुक्यांमध्ये होता कामा नये याची दक्षता ही कमिटी घेणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आज चर्चा झाली। मी त्याबद्दल सर्व मुस्लिम समाजाचा इथं आभार व्यक्त करतो व्यापारी संघटनेच्या वतीने आणि आजची सभा संपली असं जाहीर करतो। धन्यवाद। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये धक्कादायक गोष्ट समोर आली। खेड तालुक्यातील धामणदेवी येथील एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी न करताच त्याला खोटा नकाशा देऊन त्याच्याकडून 70,000 रुपये घेत फसवणूक केल्याप्रकरणी भूमी अभिलेख कार्यालय खेडचे उपअधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे तसेच छाननी लिपिक मंदार भाटकर यांच्यावर खेड पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता 1860 च कलम 420, 406, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात खेड तालुक्यातील धामणदेवी येथील पांडुरंग रामचंद्र देवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली। दिलेल्या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय खेड ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांनी जागेच्या मोजणीच्या ठिकाणी आल्यानंतर जागेमध्ये झाडं खूप आहेत, मोजणी होणार नाही, तुम्ही पैसे द्या मी मोजणी करून देतो असं सांगून दिवेकर यांच्याकडून 70,000 रुपये घेतले। त्यानंतर मोजणी न करताच पूर्णपणे चुकीचा नकाशा त्यांना देऊन त्यांची फसवणूक केली। या संदर्भात पांडुरंग दिवेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 26 सप्टेंबर रोजी भूमी अभिलेख कार्यालय खेड येथील तत्कालीन उपअधीक्षक ज्ञानेश्वर निकाळजे आणि मंदार भाटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक तपास खेड पोलीस करत आहेत। सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र वाहू लागले। अशातच सर्व पक्ष नेते मंडळी आपापले मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसतात। रायगड जिल्ह्यामध्ये 7ही जागा महायुतीच्या असल्या तरी या मतदारसंघावर महाविकास आघाडीचे नेते मंडळी पुन्हा आपली कंबर कसताना दिसतात। अशातच आता सेवर्धन मतदारसंघात पूर्वी बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सुनील तटकरे यांच्या कन्या मंत्री अदितीताई तटकरे यांच्या विरोधात पुन्हा मोठी ताकद लावावी लागणार असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात पुन्हा एकदा विधानसभेवर भगवा फडकवा असा विश्वास शिवसैनिकांना दिला होता। त्यानंतर आता ठाकरेंचे शिवसैनिक या मतदारसंघात मोर्चे बांधणी करताना दिसतात। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी विरोधात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा राजकीय आखाड्यात उभी राहणार असल्याने सुनील तटकरे यांच्या बलाढ्य शक्तीपुढे शिवसेना कोणती रणनीती आखणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यावर सविस्तर गोष्टींचा खुलासा केला आहे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांनी। जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतलेला आहे की भावी आमदार म्हणून अनिल नवगणे असणार, परंतु ती जेव्हा उद्धव ठाकरे यांनी गर्जना केली तिथून मात्र या मतदारसंघामध्ये कुठेच अनिल नवगणे फिरताना आता अद्याप दिसत नाही। बघा, अनिल नवगणे जरी फिरत नसले किंवा असले तो भाग नाही आहे, पण शिवसैनिक म्हणून आम्ही जो आमचं काम करायचं आहे तो गाव आम्ही पिंजून काढतोय। त्यामुळे आम्हाला माहिती आहे की या ठिकाणी शिवसेनेचाच उमेदवार येईल, कोणी देऊ त्या ठिकाणी आम्ही त्याला भगवा टिळा लावल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतोय। एकंदरीत जर का पाहिला तर लोकसभेला अनंत गीतेंना विधानसभेमध्ये कुठेतरी फटका बसल्याचं जाणवते का?
नाही, आदरणीय गीतेसाहेबांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती आता या विधानसभेला सुद्धा मिळेल याची खात्रीसुद्धा मला आहे. त्यामुळे आनंद गीतेंचं त्याची ही आता काय त्याचं काय हे होणार नाही, उलट त्यांच्याच ह्यानी या ठिकाणी आपला आमदार होईल एवढीच या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. ऑनलाईन नेटवर्किंगवरती तुमचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे भाजपच्या वाटेवरती असल्याचे मधल्या पिरियडमध्ये खूप सोशल मीडियावरती प्रसिद्ध होत होते. ही गोष्ट खरी आहे का? नाही, कसं आहे, चर्चेला काही महत्त्व नाही आणि चर्चेला मागून ज्या चर्चा होतात त्याला आम्ही किंमत देत नाही. जे समोर आहे ते आम्ही स्वीकारतो. हा शिवसैनिकाचा एक हे आहे. त्यामुळं मागे काय चालेल आम्हाला माहीत नाही. शिवसैनिकच या ठिकाणी आमदार होईल एवढंच या ठिकाणी सांगतो मी. श्रीवर्धन मतदारसंघामध्ये जर का शिवसैनिकांनी जर तुमच्या आमदारकीसाठी जर का मागणी केली तर निवडणुकीला सामोरं जाण्याची तुमची तयारी आहे का? 100% जाणार. सगळ्या गोष्टी ताकदीने उतरून या ठिकाणी आम्ही शिवसेनेचा आमदार आणणार. सर्व महाराष्ट्राला उत्सुकता लागलेल्या धर्मवीर पार्ट 2 सिनेमाचं काल मोठ्या दिमाखात प्रदर्शन झालं. काल 27 सप्टेंबर रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे पार्ट 2 हा सिनेमा सर्वांच्या भेटीला आला. ठाणेकरांचं दैवत आणि सर्वांचे लाडके असे आनंद दिघे यांच्या जीवनकथेवर आधारित सिनेमाचा दुसरा पार्ट काल खेड शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून मोफत प्रदर्शित करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या आणि आमदार पत्नी श्रेयाताई योगेशदादा कदम यांनी दीपवाहिनी जवळ बोलताना आपली प्रतिक्रिया दिली. आज एक शिवसैनिक म्हणून माझी मान उंचावली गेली आहे, कारण का दिघे साहेबांनी आपल्यासाठी एवढं जास्त कामं केली आहेत आणि एवढं जास्त दिघे साहेब अक्षरशः त्यांचं रक्त सुद्धा वाहताना बघितलेलं आहे. आणि मला नाही वाटत आजच्या जमान्यात कोणी एवढं काही करेल एका पक्षासाठी किंवा हिंदुत्वासाठी. म्हणून मी तरी त्यांची खूप मोठी फॅन झाली आहे आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की तुम्ही सुद्धा जा, धर्मवीर 2 बघा. एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा जो त्याला हातभार लावला आहे तो या मूवीमध्ये दिसून येतोय आणि खूप बरं वाटलं आज मूवी बघून. सगळ्यांना सांगेन की नक्की मूवी बघा आणि चांगला प्रतिसाद आहे पिक्चराला आणि खूप बरं वाटतंय. आणि एक शिवसैनिक म्हणून खूप खूप मजा येते मूवी बघताना. आणि आज आपली अख्खी युवा सेना इकडे आहे आणि त्यांनी नुसती शिट्ट्या आणि टाळ्याने स्क्रीन आणि मूवी अख्खा थिएटर वाजून गाजून लावला आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स होता. तुम्ही सगळ्यांना नक्की हा मूवी बघा. देवेंद्र सिंग IAS रत्नागिरी कलेक्टरेट या नावानं एक बोगस फेसबुक खातं तयार करण्यात आलंय. मात्र ते फेसबुक अकाउंट रत्नागिरीचे जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग यांचं नाही. त्यामुळे यावरून आलेली फ्रेंड रिक्वेस्ट कोणीही स्वीकारू नये असं आवाहन करण्यात आलंय. या बोगस खात्यावर एका महिलेच्या फोटोचा वापर करण्यात आला असून यावर अजिबात विश्वास ठेवू नये. या खात्यावरील कोणत्याही बातमीवर किंवा कोणत्याही संदेशावर विश्वास ठेवू नये. कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट रत्नागिरी याच अधिकृत खात्यावरून शासकीय उपक्रमांची माहिती दिली जाते. अन्य कोणत्याही प्रकारचे संदेश पाठवले जात नाहीत. त्यामुळे कृपया याची फेसबुक वापरकर्त्यांनी, दर्शकांनी आणि नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय विविध शालेय खेळांच्या स्पर्धेत पदकांची लयलूट केली. जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत 2 सुवर्ण पदके, 6 रजत पदके आणि 3 कांस्य पदके पटकावली आहेत. तसेच जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेमध्ये 2 सुवर्ण पदक आणि 1 कांस्य पदक मिळवलं असून जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत 20 सुवर्ण पदक, 10 रजत पदक आणि 7 कांस्य पदक पटकावली आहेत. त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय शालेय नेट बॉल स्पर्धेत प्रशालेच्या 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील तिन्ही संघांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केलाय. तसेच दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी डेरवण क्रीडा संकुल तालुका चिपळूण येथे संपन्न झालेल्या बॉल बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत प्रशालेतील वयवर्ष 14 आणि 19 या गटातील विद्यार्थ्यांच्या संघानं प्रथम क्रमांक पटकावला. त्यांची विभागीय स्पर्धेकरता निवड झाली. तसेच 17 वर्षाखालील संघानं द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सदर स्पर्धेकरता प्रशालेतील खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक सूर्यवंशी, सुभेदार विलास मोरे आणि हवालदार सचिन मोरे यांचं मार्गदर्शन लाभलं. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल शिवतेज आरोग्य सेवा संस्था अध्यक्ष आणि सदस्य तसेच प्रशालेचे कमांडंट श्री किशन, प्राचार्य डॉक्टर खोत आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद
यांच्याकडून यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केल्याबद्दल डॉक्टर उपेंद्र तलाठी, संकेत गुटाला, संदीप नायकवडी, अभय तलाठी, योगेश साडविलकर यांचे खेड JCI कडून अभिनंदन करण्यात आलं। यावेळी अध्यक्ष संकेत आपिष्टे, सेक्रेटरी अमर दळवी, झोन 11 चे माजी अध्यक्ष अमोल क्षीरसागर, माजी अध्यक्ष दीपक नलावडे, अमित कदम, प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष दानिश पाटणे उपस्थित होते। डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत टाकेडे वरची बौद्धवाडी येथे पाखाडी बांधण्यासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा भूमिपूजन सोहळा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला आणि असे अनेकविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी एक आमदार या नात्याने मी नेहमी कर्तव्यदक्ष भूमिका घेत राहीन असं आश्वासन दिलं। या कामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे येथील नागरिकांनी आमदार योगेशदादांचे आभार मानले। त्यावेळी हे माझं कर्तव्यच होतं आणि ते मी सदैव पार पाडत राहीन असं मत त्यांनी मांडलं आणि उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केलं। मंडणगड तालुक्यातील मौजे शेवाळे पंचक्रोशीतील रिक्षा स्टँडच्या नामफलकाचं अनावरण दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदादा कदम यांच्या हस्ते संपन्न झालं। यावेळी आमदार योगेशदादांनी रिक्षा चालक आणि उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधला आणि सर्व रिक्षा चालकांना व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। अर्धन्यायिक दर्जा असलेल्या महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे आणि ॲडव्होकेट संजय सैगर यांचा जिल्हा दौरा नुकताच पार पडला। या दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सुनावण्या येथील जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयात घेतल्या। शैक्षणिक, पोक्सो ऍक्ट आदी प्रकरणे सुनावणीसाठी आयोगासमोर आली होती। 10 प्रकरणांपैकी 3 प्रकरणे निकाली काढण्यात आली। दौऱ्यादरम्यान आयोगाच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचीही भेट घेऊन जिल्ह्यातील बाल कल्याण संबंधित विविध योजना आणि प्रश्न यावर चर्चा केली। यानंतर सदस्यांनी जिल्हा बाल कल्याण समितीच्या कार्यालयाला भेट देऊन समिती सदस्यांशी चर्चा केली। तसेच शहरातील शासकीय बालगृह आणि निरीक्षण गृहाला भेट दिली आणि तेथील व्यवस्थेची पाहणी केली। या दौऱ्यादरम्यान आयोगाचे सदस्य चैतन्य पुरंदरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील बालकांशी संबंधित प्रश्न येथील प्रशासन योग्य प्रकारे हाताळत असून इतर भागांच्या तुलनेत येथील कामकाज समाधानकारक आहे असं सांगितलं। आयोग आपल्या दारी या उपक्रमातून आयोग अधिक लोकाभिमुख व्हावा या दृष्टीने आयोगाने रत्नागिरी जिल्ह्यात सुनावण्या घेऊन पीडितांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय। तक्रारदार तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना प्रत्येक वेळी दूरवरचा प्रवास करून आयोगाच्या मुंबई येथील मुख्यालयात सुनावण्यांसाठी हजर राहणं शक्य होतं असं नाही। त्यामुळे प्रकरणे प्रलंबित राहतात। ही अडचण लक्षात घेऊन आयोग आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत आयोगाचे सदस्य संबंधित ठिकाणी पोहोचून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतात। तसेच या निमित्ताने जिल्हा प्रशासनाशी देखील बाल कल्याण विषयाशी संबंधित चर्चा आणि विचार विनिमय होतो। या दौऱ्यादरम्यान जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी श्रीकांत हावळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी अनिल माळी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते। खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड संचलित कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव आणि कैलासवासी श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 21 सप्टेंबर 2024 रोजी रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत उज्ज्वल यश संपादन केलं। सूरज वरक, पृथा तोडकरी, साई आंबरे, स्नेहा खाडगे, निशांत शेडगे, साबिक मोरे या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलं। तर हर्ष जाधव, क्षितिज भोसले, आर्यन गांधी, आर्यन दळवी या विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडल मिळवलंय। गोल्ड मेडल प्राप्त 6 खेळाडूंची पुढे होणाऱ्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेकरता निवड झाली। स्पर्धेच्या यशस्वीतेकरता क्रीडा शिक्षक संतोष भोसले यांचं मार्गदर्शन लाभलं।
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल सर्व विजयी संघाचं संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त पेराज जोयसर, दीपक लड्ढा, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद आणि क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय शालेय वुशू क्रीडा स्पर्धा 2024-25 स्पर्धेत ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल मोरवंडे बोरज या प्रशालेतील श्लोक निलेश गोपाळ, पियुष एकनाथ साळुंके, अभिमन्यू नितीन जाधव, हर्ष समीर उंडरे, निशांत जितेंद्र कदम, श्रीकांत दिनेश सावर्डेकर, श्रवण सचिन आमरे, ओंकार विलास देवळेकर, राकेश बापू गांगुर्डे, अक्षरा संजय मोरे, कृष्णा राकेश कदम, पायल मदन जाधव, जानकी भरत पटेल, मिताली तुषार ठाकूर, वेदिका सचिन सकपाळ, समृद्धी निलेश भोसले, अनुज राजेंद्र राऊत, सई शैलेश राजपूत, रिया महेश चव्हाण, राज राजेश खारके, हर्ष गजानन पालांडे यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलं। सलीम समीर खान, वेदांत रोहन मोरे यांना रौप्य पदक प्राप्त झाले। सुवर्ण पदक प्राप्त खेळाडूंची कोल्हापूर विभागीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली। सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक आशिष देशमाने यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, जनसंपर्क अधिकारी दीपक लड्ढा, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराती, चेअरमन तसेच प्रफुल्ल महाजन, चंदन शेठ पाटणे, अनिल शिवदे आणि इतर संस्थापक सदस्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत देशभरात स्वच्छता अभियान राबवण्यात येतं। शासनाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमामध्ये ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय खेड सहभागी होतं। यंदा देखील त्यांनी या स्वच्छता अभियानात सहभाग नोंदवत एक वेगळा उपक्रम राबवला। संपूर्ण शहर आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे खेड नगरपालिकेचे स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला। खरं तर खेड शहरातील नागरिकांची आरोग्याची काळजी घेणारे स्वच्छता कर्मचारी हे शहरवासियांसाठी देवदूतच आहेत। त्यांच्यामुळेच हे शहर आणि शहरातील नागरिकांचं आरोग्य व्यवस्थित आणि निरोगी आहे। यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गीता बहनजींनी स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं आणि यावेळेत घराची आणि गावाची स्वच्छता या सोबतच शरीराची आणि मनाची स्वच्छता देखील महत्त्वाची आहे हे उपस्थितांना पटवून दिलं। उपस्थित असणाऱ्या नगर परिषद कर्मचाऱ्यांसाठी एका खास खेळाचं आयोजन देखील यावेळी करण्यात आलं होतं। या खेळामध्ये सहभाग घेऊन सर्वांना आनंद झाल्याचं यावेळी ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाकडून सांगण्यात आलं। प्रजापती ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय खेड यांच्याकडून राबवण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सत्काराचं आणि सन्मानाचं सर्व स्तरातून कौतुक होतंय। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीप वाहिनी।